हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ लागला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुमच्यासाठी खूप अशी स्पेशल रेसिपी आहे, जेणेकरून आज उन्हाळ्यामध्ये कसं असतं, की खूप हेल्दी खाऊन-खाऊन कंटाळा येतो, बॉडीला त्रास होतो. त्यासाठी मी तुमच्यासाठी ना एक खास अशी रेसिपी घेऊन आली. हो, इथं आपण पालकपासून काहीतरी बनवत आहे आणि हो, जेवढा तुम्ही व्हिडिओ स्किप करता ना, तेवढं तुम्ही व्हिडिओलाच मिस करता. म्हणजे तुम्हाला काही कळणारही नाही, की आपण ही कशापासून ही रेसिपी बनवलेली आहे. हो, समर स्पेशल रेसिपी म्हटलं तरी काही हरकत नाही. चला तर मग आपली रेसिपी सुरुवात करूया. आता तुम्ही सर्वात आधी पाहिलं असेल, की आपण ते 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. ते साईडला ठेवून देऊया. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल, की इथं मी काय केले, पालक जे आहे त्याचे देठ वगैरे सगळं काय काढून घेतलेत. पण धुवून घेतले नाहीत. धुवून घेणार आहे नंतर. तर सर्वात आधी पाहिलं असेल, की आपण काय केलं इथं, पालक जे आहे ना एकसारखी करून त्याला मी काय केले, चिरून घेतली. आता इथे मी धुत आहे पालक. पालक ना 2 ते 3 पाण्याने चांगली धुवायची, कारण जेणेकरून त्याच्यावरची जी किडे-मकोडे काय असतील, माती वगैरे असेल ते सगळं काही निघून जाईल. आता पालक धुवून झाली, तर दुसऱ्या मी काय केलं, दुसऱ्या भांड्यामध्ये तर पालक काढून घेतली. आता ह्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचंय. तर दुसऱ्या भांड्यामध्ये इथं मी पालक जी चिरून घेतलेली आहे आणि धुवूनही घेतलेली आहे ना, आता इथं मी काढून घेतली व्यवस्थित. तर आता त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल अशा पद्धतीने भाजी आहे ती काढून घ्यायची. आता तुम्हाला तर माहितीच आहे, की काय होतं, की गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये चांगलं नसतं. त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. आता ज्वारीचं पीठ जेवढं आपल्याला त्या भाजीसाठी लागेल तेवढंच घ्यायचंय. तर तुम्ही थोडं-थोडं ओळखलेच असेल, पण चला म्हणजे सांगायला तर काही हरकत नाही, पण ते तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथं तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्या पिठामध्ये ना इथं भाजीमध्ये पीठ ॲड केले. त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली आहे. 1 चमचा इथं मी जिरा ॲड केलाय. त्याच्यासोबतच हिरवी मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे ना, ते पण इथे ॲड केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चवीपुरतं मीठ ॲड केलंय. आता ह्याला काय करायचंय, पाण्याचा वापर नाही करायचा. जमलं तर पाणी ॲड करा. आणि पीठ जर कमी पडत असेल तेही तुम्ही ॲड करू शकता. असं काही नाही की आहे तेवढंच टाकायचंय का. पीठ मी घेतले अर्धा कप इथं मी पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की मी पाण्याचा वापर न करता एवढा पिठाचा गोळा मळून घेतलाय. त्याला मी जवळपास 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं आहे. 10 ते 15 मिनिटाच्या नंतर आपलं पीठ जे आहे ना, ते चांगल्यापैकी मुरल्या गेलेलं आहे. तर आपण इथं लाटी करायला घेऊया. तर इथं पिठी मी घेतलेली आहे ज्वारीची, गव्हाचं घ्यायचं नाही. तिथं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. पिठीसाठी तर ह्याला तुम्ही पाहू शकता, आपली जी चपाती, थोडक्यात जी पराठा म्हणा, काही म्हणा, तुम्हाला जे बोलायचं ते हे म्हणा तरी काही हरकत नाही. थालीपीठ बोललं तरी काही हरकत नाही. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की आपण इथं काय केले, लाटतोय. जसे आपण चपाती लाटतोय ना, तसंच फ्रेंड ही जी थालीपीठ आहे लाटल्या जाते. तर कुठंही आज तुटलेली वगैरे नाहीये. आता तुम्ही डायरेक्टली हे असं हे टाकू शकता तव्यावरती. जर तुम्हाला आकार द्यायचा असेल, तर तुम्हाला एक ट्रिक पण इथे मी दाखवलेली आहे. आता व्हिडिओ काढते म्हणून मी प्लेट वापरते बरं का, असं काही नाही की त्याला आकार द्यायचा वगैरे असं काही नाही, की ऑलरेडी माझी गोल झालेलीच आहे. पण मी मस्तपैकी म्हणलं तुमच्याशी एक असं आकार देण्यासाठी, एक रेसिपी छान बनण्यासाठी तुम्ही काय केली, एक प्लेट घेतली. खूप मोठी ही नाही, खूप छोटी नाही, मीडियम टाईप माझी ही प्लेट आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला जी थालीपीठ आहे, पराठा आहे, तर कशा पद्धतीने झालाय. आणि हो, आकार तुम्ही म्हणजे सॉरी, कलर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहे. आणि हो, ही माझी पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे, जेणेकरून डाएटवाले, नॉन डाएटवाले ही खाऊ शकतात. तर तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केलं, तवा गरम करून घेतलाय. त्याला ना थोडंसं काय केले, साजूक तूप लावले. तूप पण तुम्ही पाहू शकता त्याची क्वांटिटी किती आहे. आणि ही रेसिपी आपली आहे ना एकदम पौष्टिक, हेल्दी, ज्यांनाही कोणाला जर त्रास होत असेल तेलकटाचा वगैरे, चपातीचा, बाजरीच्या भाकरीचा, तुम्ही ही उत्तम ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की आपण इथं काय केले, म्हणजे काय केलं, दोन्ही बाजूने ना थोडंसं साजूक तूप लावून घेतले. जे फार काही लावलेलं नाही, तेही तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे लावतीये. एकदम ब्रशच्या साहाय्याने जेवढं होईल तेवढंच फक्त ते लावून घेतले. आणि जर तुम्हाला लावायचं असेल साजूक तूप, बटर, तेल वगैरे तुम्ही लावू शकता ते तुमच्या
पद्धतीनुसार. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय करतो अलटी-पलटी करून ही जी आपली थालीपीठ म्हणा, म्हणजे पालक पराठा म्हणला तरी काही हरकत नाहीये. तिथं तुम्ही पाहू शकता आणि मस्तपैकी दोन्ही साइड त्याच्या भाजून घेते, खरपूस अशी भाजून घेते आणि हो, जशा प्रकारे जर ही आपण म्हणजे खायला घेतली ना क्रंची, क्रिस्पी वगैरे छान लागते आणि जसं दिसते ना त्याच्यापेक्षा ही चविष्ट बनते. आणि हो, ह्या उन्हाळ्यामध्ये ना एकदम असं हेल्दी, पौष्टिक असं काहीतरी रेसिपी पाहिजे. तर त्यासाठी ही रेसिपी मी बनवलेली आहे. आणि हो, खरंच ना उन्हाळ्यामध्ये असं काही खाण्याला खूपच छान मजा येते. आणि ह्याला ना दहीमध्ये जर घेतलं ना एकदम एकच नंबर. तर ही रेसिपी ना आपली झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली? पालक थालीपीठ किंवा पालक पराठा म्हणलं तरी काही हरकत नाही. तर खरंच ही रेसिपी छान झाली. तर तुम्हाला कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि आपल्या चॅनलला जेवढून जेवढं शेअर करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. बाय.